श्री हरी नमस्कार. दिव्य दृष्टी साधना फाउंडेशनतर्फे मी डॉक्टर योगिनी उज्ज्वला प्रॉब्लेम तुमचे उपाय माझ्या ह्या सत्रामध्ये स्वागत करते. आत्तापर्यंत ज्या मी मुद्रा शिकवल्या किंवा आत्तापर्यंत एकेका रोगावरती ज्या मी मुद्रा सांगितल्या त्याबद्दल तुमचे जे फीडबॅक आले त्याकरता खूप खूप धन्यवाद. तर ह्या मुद्रा म्हणजे नक्की काय किंवा हे मुद्राशास्त्र म्हणजे काय ह्याची आज मी थोडक्यात तुम्हाला माहिती द्यायचा प्रयत्न करते. मुद्राशास्त्र जे आपण आता म्हणतो की अरे आत्ताच ह्याचं आपल्याला सगळीकडे दिसू लागतं आहे, पूर्वी मुद्राशास्त्र नव्हतं का किंवा आत्तापर्यंत ह्याचा उल्लेख कधी आढळला नाही, तर असं नाही आहे. योगशास्त्रामध्ये वेदशास्त्रामध्ये मुद्राशास्त्रांचा अभ्यास खूप पूर्वीपासूनचा आहे. आपल्या ऋषीमुनींनी ह्याच्यावरती खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याचं योगदान आपल्याला दिलेलं आहे, पण आत्तापर्यंत आपलं त्याकडे लक्ष नव्हतं. तर ह्या मुद्रा म्हणजे नक्की काय आहेत, ह्या मुद्रा कशा काम करतात हे आज आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. ज्याप्रमाणे बोललं जातं की जे पिंडी ते ब्रह्मांडी आणि जे ब्रह्मांडी आहे तेच आपली पिंडी आहे. म्हणजेच काय, जी बाहेर पंचतत्व आहेत हीच पंचतत्व आपल्या शरीरामध्ये आहेत आणि ह्या पंचतत्वांचा जेव्हा आपण एकमेकांबरोबर योग जुळवून आणतो त्यावेळेला त्या मुद्रेचा आपल्या आजारावरती हा फायदा होत असतो. मग ही पंचतत्व कुठे आहेत, ह्या तत्वांचा कसा उपयोग होतो, तर बघा ही पंचतत्व जी आहेत ही कुठे अशी लांब किंवा असं नाही आहे की आपल्याला समजणार नाही, तर ही पंचतत्व आपल्यामध्येच आहेत आणि ही आपल्या बोटांमध्ये आहेत. तर कशी काय, तर ही जी आपली बोटं आहेत तर ह्या बोटात प्रत्येक बोटाचं एक पंचतत्व आहे किंवा एक तत्व आहे. जसं हा जो अंगठा आहे, ठीक आहे, तर ह्या अंगठा म्हणजे आहे अग्नितत्व. ओके. तर्जनी म्हणजे आपलं पहिलं बोट, हे पहिलं बोट म्हणजे आहे आपलं वायुतत्व. मधलं बोट म्हणजे आहे आपलं आकाशतत्व. त्यानंतर जी आपली अनामिका येते ह्याचं आहे पृथ्वी तत्व आणि शेवटची करंगडी ह्याचं तत्व आहे जलतत्व. हे 5 जी तत्व आहेत तशीच ही 5 तत्व या आपल्या बोटांमध्ये अशी आहेत. आणि ज्या वेळेला प्रत्येक बोटाचं जे पहिलं पेर आहे तिकडे एक उंचवटा दिला आहे, त्या अग्रभागावरती एक उंचवटा आहे आणि हे जेव्हा अग्रभाग आपण बरोबर त्या उंचवट्याबरोबर जोडतो त्यावेळेला बघा आपल्याला स्पंदनं जाणवायला लागतात आणि ही तत्व जी आहे ही काम करू लागतात. मग ही तत्व कशी काम करतात ते आता जाणून घेऊया. ज्यावेळी मी बोट आपलं असतं ते अंगठ्याबरोबर जोडते, एका बोटाचा अग्रभाग अंगठ्याबरोबर जोडते, त्यावेळेला त्या बोटाचं जे तत्व आहे ते मी तत्व सम करायला लागते. तसंच ज्या वेळेला मी अंगठा एखाद्या बोटाच्या मुळाशी घेऊन जाते त्यावेळेला ते तत्व जे आहे त्या बोटाचं ते मी वाढवायला सुरुवात करते किंवा मदत करते. तसंच एखादं बोट जेव्हा मी खाली घेते, कुठलंही एखादं बोट जेव्हा मी खाली घेते आणि त्याच्यावरती अंगठ्याने हलकासा दाब देते त्यावेळेला त्या बोटाचं जे तत्व आहे ते मी कमी करू लागते. आणि अशी ही तत्व आपली काम करत असतात जेव्हा त्या मुद्रा आपण घेऊन बसतो. आणि त्याप्रमाणे मग जेव्हा त्याची आपण रेग्युलर प्रॅक्टिस करतो त्यावेळेला त्या रोगावरती जी स्पेसिफिक मुद्रा केली जाते त्यावेळी तो रोग जो आहे हळूहळू करत हा समूळ नाहीसा होतो. असं नाही आहे की तुम्हाला आज एक मुद्रा केली म्हणजे आता पटकन माझा आजार बरा झाला, असं नाही आहे. हा पण एक अभ्यास आहे. त्या रोगाकरता, एखाद्या रोगाकरता ती एक पर्टिक्युलरली मुद्रा आपल्याला घ्यायची आहे आणि ती मुद्रा घेऊन जेव्हा आपण बसतो आणि आपल्या श्वासांवरती लक्ष ठेवतो त्यावेळी त्या मुद्रेचा हळूहळू उपयोग आपल्याला होत जातो. तर ह्या मुद्रा कशा आहेत, तर काही मुद्रा ज्या आहेत ह्या बेसिक मुद्रा आहेत आणि काही मुद्रा ज्या आहेत ह्या ॲडव्हान्स लेवलच्या आहेत. आणि ह्या मुद्रांचा उपयोग आपल्या शरीरावर होतो, आपल्या मनावरती होतो, आपल्या एखाद्या आजारांवरती देखील होत असतो. असं नाही की फक्त शरीरावरती आहे, मनावरती देखील मुद्रांचा खूप खूप अभ्यास होतो. तसंच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांकरता खूप उपयोग होतो त्याचा. आणि
जेव्हा आपण अभ्यास रेग्युलर करायला लागतो तेव्हा मात्र आपल्याला त्याचे फायदे हे निश्चितप्रमाणे दिसून येऊ लागतात. तर ह्या मुद्रा कशा आहेत, अजून ह्याच्या बेसिक मुद्रा कुठल्या आहेत किंवा ह्याच्या ॲडव्हान्स मुद्रा कुठल्या आहेत, तर हे आपण शिकूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तापर्यंत मी तुम्हाला पर्टिक्युलरली काही प्रॉब्लेम्सवरती मुद्रा सांगितल्या, पण आता मी हळूहळू एक एक मुद्रा तुम्हाला शिकवत जाईन आणि त्याच्यानंतर एक एक आजारांवरच्या मुद्रा ज्या आहेत ह्या मी तुम्हाला सांगत जाईन. आणि दिव्यदृष्टी साधना फाउंडेशन ह्याचं यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तसंच पेज आहे आमचा दिव्यदृष्टी साधना संस्था फेसबुकवरती आणि इन्स्टावरती देखील आमचं अकाउंट आहे, ते देखील लाईक करा. तोपर्यंत नक्कीच आपण भेटत राहूया. स्टे ट्यून.